दिवाळीच्या आधी मी सामान भरलं होतं किराणा घरातलं, तर तो आता आहे ना तो सगळा संपला होता. तर थोडं थोडं बाहेरचं आणून आणून ना खूप कंटाळा आला होता. आणि बाहेरचं आहे ना दुकानातलं सामान ना खरंच परवडत नाही. सारखं थोडं थोडं आणायला मला आवडतच नाही आणि ते महाग पण खूप पडतं. त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता खूप दिवस झाला आता थोडं 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 आणून ना पैसे पण जास्त जातात दुकानामध्ये. कारण दुकानामध्ये ना ज्या थोडेसे जास्तच भावाने देतात. त्याच्यामुळं मग मी काय केलं, आज माझ्या मुलीला आहे ना हाफ डे होता शाळेमध्ये. 10 ते 12:15पर्यंत ते शाळा होती. मग मी पटापट तिला सोडून आले शाळेत. नंतर घरातली कामं केली, कपडे वगैरे धुतले, त्याला देवपूजा वगैरे केली. तिला शाळेत लवकर सोडायचं होतं म्हणून. तर त्याच्यानंतर देवपूजा वगैरे झाली छान असे. त्याच्यानंतरला मग मी काय केलं, तिला शाळेतून घेऊन आले. शाळेतून आणलं होतं. आम्ही दोघींनी पटापट तयारी केली आणि डीमार्टला गेलो. कारण का नंतरला खूप ना दुपारी ना गर्दी असते. शनिवार रविवार ना खूप म्हणजे खूपच गर्दी असते. तर आम्ही दोघी गेलो रिक्षाने आणि दररोज मीच जात असते सामान भरायला. आम्ही दोघीच जात असतो. आमची आहो काही येत नाही. कारण का त्यांना कसं ऑफिस असतं त्याच्यामुळे नाही. आणि संडे असतो तर त्यांना संडे हा एक, ते बोलतात मला एकच दिवस संडे, तर मला खेळायला वगैरे लागतं. तर इथं बघा डीमार्टमध्ये इतकी गर्दी होती ना, ती गर्दी पाहून अक्षरशः इकडून तिकडं जागासुद्धा हलायला होत नव्हती. तर डीमार्टला गेल्यावरती माझ्याबरोबर झाला एक मोठा म्हणजे प्रॉब्लेम झाला. जे की डीमार्टला गेले खरी, पण माझं जे ATM होतं त्याची एक्सपायरी डेट झाली होती. मी एक्सपायर झालं होतं ते. आणि मला वाटलं स्कॅनरवरती होऊन जाईल. तर मी सामान वगैरे घेतलं आणि जेव्हा बिल काउंटरवर गेले तेव्हा ते सगळं स्कॅनिंग वगैरे झालं सामान. आणि बिल करायच्या टायमाला आहे ना इरर येत होता. तर मला वाटलं होईल नंतरला मग सामान वगैरे पॅक केलं, पण नंतरला नाही झालं. नंतरला मग मी मिस्टरांना स्कॅनर बारकोड पाठवून त्यांच्याकडून ते पैसे करून घेतले. खरंच पहिल्यांदा माझ्याबरोबर असं झालं. तुमच्याबरोबर पण कधी असं होतं का? नक्की कमेंट्स करून सांगा. बाय बाय.